नवरात्र महोत्सव के लिए जवदानी मंदिर तैयार है। गुरुवार को पहले दिन हजारों की संख्या में श्रद्धालुओं ने मां जवदानी के दर्शन लिए। इस दौरान श्रद्धालुओं की सुरक्षा और कानून व्यवस्था की किसी भी समस्या को रोकने के लिए विरार पुलिस की भारी तैनाती की गई। मंदिर की पहली सीढ़ी से लेकर जगह जगह सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं। मंदिर क्षेत्र में यातायात व्यवस्था के लिए प्रावधान किए गए। देवस्थान समिति का अनुमान है कि 9 दिनों में 3 से 5 लाख श्रद्धालु माता के दर्शन करेंगे। भीड़ को नियंत्रित करने के लिए दर्शन कतार प्रणाली के साथ साथ सुरक्षा व्यवस्था की योजना बनाई गई है। जवदानी देवी विरार की जवदानी पहाड़ी पर एक प्रमुख मंदिर है। हर दिन हजारों भक्त देवी के दर्शन के लिए आते हैं। नवरात्रि उत्सव के दौरान भक्तों की संख्या अधिक होती है। प्रतिदिन 10 से 15 हजार और अवकाश के दिनों में 30 से 35 हजार श्रद्धालुओं के आने की उम्मीद है। जवदानी मंदिर महाराष्ट्र राज्य के विरार में स्थित है। जवदानी मंदिर एक पहाड़ी की चोटी पर बना है। जवदानी मंदिर का उल्लेख भारतीय हिंदू ग्रंथों में भी मिलता है। भारतीय पौराणिक कथाओं के अनुसार ये मंदिर बहुत पुराना है और इस मंदिर का निर्माण पांडवों ने किया था। जब पांडव अज्ञातवास में थे तो उन्होंने वीरा गुफा में शरण ली थी। सभी पांडवों ने वीरा गुफा में माता का मंदिर बनाने का निर्णय लिया था। पांडवों ने वीरा गुफा में एक मंदिर बनवाया था। मंदिर में पांडवों द्वारा जवदानी माता की एक मूर्ति भी स्थापित की गई थी। 5 पांडवों ने वहां मां की पूजा की थी। पांडवों ने पांडव डोंगरी नामक स्थान पर इस मंदिर का निर्माण किया और मां से उन्हें शक्ति देने की प्रार्थना की। पांडवों के बाद यह स्थान संतों, योगियों, मुनियों की तपस्थली बन गई। यहाँ अनेक संतों ने तपस्या की। इस स्थान पर जवदानी देवी की अपार कृपा है। जब भक्तों का मानना है कि जवदानी माता के मंदिर में जाकर माथा टेकने वाले भक्तों की जवदानी माता सभी मनोकामनाएं पूरी करती हैं। जवदानी माता के दर्शन के लिए भक्तों को इस मंदिर की लगभग 1580 सीढ़ियां चढ़नी पड़ती है। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीने पूर्ण तयारी आहे, देवीचं काय महत्त्व आहे? जय जवदानी। दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे। नवरात्र उत्सवाने दरवर्षी लाखो भाविक आपल्या इकडे दर्शनाला येतात आहेत आणि त्या दृष्टीने आपण पूर्णपणे सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि सुरक्षेच्या दृष्टीने आपण संपूर्णपणे व्यवस्था ट्रकच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। यामध्ये सर्व प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या होण्यासाठी सीसीटीव्ही म्हणा किंवा गव्हर्नमेंट इंडस्ट्रीजर म्हणा किंवा इतर याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं वरती काही होऊ नये, कुठल्याही वस्तू वरती जाऊ नये, प्लास्टिकच्या पिशव्या पण जाऊ नये, त्याप्रमाणे आपण नियोजन केलेलं आहे। या इकडे तसंच भाविकांना ज्या बाहेरनं भाविक येतात त्यांना 9 दिवस आपला भंडारा हा मोफत भंडारा आहे। तसेच आपण बघितलं असेल की ह्या इकडे संपूर्णपणे महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण देशामधनं किंवा भारतामधनं लोक इकडे येतात आहेत। तर त्यांना आल्यानंतर चांगल्या प्रकारे सुविधा होण्यासाठी आपण प्रयत्न करतो। बाहेरची जी लोक आहेत त्यांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन होईल असं आहे। केबलच्या माध्यमातून इकडनं वसईपासून ते गुजरात बॉर्डरपर्यंत असं बघता येईल, असं केबलमध्ये लाईव्ह दर्शन आहे आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतो। एकंदरीत या सर्व नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसामध्ये कुठले भाविक असतात, नेमकी काय त्यांची भावना असते, काय इथं व्यक्त केलं? मी म्हटलं त्याप्रमाणे की भाविक हे सगळ्या प्रकारचे भाविक असतात। गुजराती असतात, मारवाडी असतात, युपीवाले असतात, महाराष्ट्रीयन असतात किंवा इतर भाषिक संपूर्णपणे असतात आणि ते ह्या इकडे येताना चांगल्या प्रकारच्या भावना आपल्या देवीकडून चांगल्या प्रकारच्या मागण्याच्या दृष्टीने आपल्याकडे येत असतात आणि त्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे दर्शन मिळावं आणि त्यांना सुविधा मिळावं म्हणून सगळ्या प्रकारच्या क्यूमध्ये आम्ही संपूर्णपणे पाण्याची सोय, लाईटची सोय, पंख्यांची सोय, टॉयलेटची सोय, सगळ्या प्रकारच्या सोयी आपण केलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन त्यांना दर्शन घ्यावं ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो। किती लोक असतात 9 दिवसामध्ये? 9 दिवसामध्ये जवळजवळ तुम्ही बघायला गेलं तर 8 ते 10 लाख लोक या इकडे येत असतात आणि मी म्हटलं त्याप्रमाणे सीसीटीव्हीच्या माध्यमातून पण लाखो लोक या देवीचं दर्शन घेत असतात। सर, या ठिकाणी जवदानी ट्रस्ट जे आहे ते कोणते सामाजिक उपक्रम करते आणि त्याबद्दल काय? जवदानी ट्रस्टच्या माध्यमातून भरपूर सामाजिक उपक्रम आजच आपण जवदानी पायथ्याच्या खाली आपण डायलिसिस चालू करतो। 10 मशीन आपण डायलिसिस चालू करतो आणि त्यामध्ये फक्त 50 रुपयामध्ये हे डायलिसिस होणार आहे। जे वसई विरार नगरपालिकेचे अधिकृत जे पेशंट आहेत फक्त 50 रुपयाच्या माध्यमाने आणि इतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हटलं तर आरोग्याच्या दृष्टीने पण आमच्या ॲम्ब्युलन्स आहेत ह्या विविध ठिकाणी ज्या आदिवासी भाग किंवा ज्या
जिकडे कोणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आमच्या जाऊन त्यांना आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण मोफत आपण त्यांना औषधं आणि त्यांना प्रथमोपचार देत असतो.